नाही जन्म भरी देवजवळी अंतरी, भेटी नाही जन्म भरी देवजवळी अंतरी, भेटी नाही जन्म भरी देवजवळी अंतरी. जानकी जीवन स्मरण जय जय राम. यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांग मी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या गोष्टी अनुभवानं सिद्ध झालेल्या असतात किंवा अनुभवाच्या पायावर मांडलेल्या असतात, त्या कमी पुरतात आणि उपयोगाला जास्त येतात. हे समर्थांचं म्हणणं आहे. यातलं आपलं समर्थ संकीर्तन इथे चालू आहे, ते बरं होतं एका प्रकारे. लावलं की किती मिनटात संपणार सांगतात. हे काय खरं नाही. लाईव्ह असल्यामुळे थोडं मागं पुढं होणार. पण आज पुण्यतिथीचा दिवस आहे, स्मरण आपलं काम आहे. तुमची इच्छा असली तर ते होईल, जशी इच्छा असेल तसं होईल. आणि त्यात पुन्हा आपल्याला समर्थांचा जो धागा आहे त्यातला, तो न सोडता काम करायचं आहे. त्यामुळं अभंग स्वामींचा आहे. देवजवळी अंतरी, भेटी नाही जन्म भरी 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 देवजवळी अंतरी. जवळ असलं म्हणजे जवळचं असतं तसं नाही. प्रपंचात नाही का, जवळ राहतो पाहुणा म्हणून जवळचा असतो का, तो लांबचा सुद्धा जवळचा असतो काही वेळेला, आणि जवळचा मनाला लांब असतो. त्यामुळे नुसतं जवळ असून नाही. दुसरी गोष्ट, हा जो एक 3 कडव्यांचा अभंग आहे, पहिल्यात हा सिद्धांत सांगितला की देवजवळी अंतरी. हा सिद्धांत आहे. याच्यामध्ये आजपर्यंत कधी बाधा आलेली नाही. आम्ही त्या अनुभवाला गेलो नाही, हे आमच्याकडची अडचण आहे. आम्हाला तो पंढरपूरला वाटेल, गोंदवलेला वाटेल, नाही तर आणि इथे देवळात वाटेल, हा आमचा विषय झाला. त्यांच्या बाजूने सिद्धांत काय, देवजवळी आणि अंतरी. नुसताच शेजारी उभा आहे असं नव्हे, अंतरी आहे. आता हा सिद्धांत झाला, पण त्यातली सिद्धांत आणि व्यवहार हा प्रश्न असतोच. तसा हा सिद्धांत झाला. व्यवहार असा आहे, भेटी नाही जन्मभरी. तो एक सर्वात जवळचा आहे आणि जे अंतरंगात आहे त्याची सर्वात जास्त भेट आणि जाणीव असायला पाहिजे. पण व्यवहारावर असं आपल्याला परिणाम दिसतो का बघा, की जवळ आहे ह्याच्या जवळ आहे असं वाटतंय का, किंवा अंतरंगात आहे असं कुठं अभिव्यक्त होतं का. त्याला काही बोलायला लागेल तसं नाही, दर्शनात सुद्धा ती अभिव्यक्ती होते. म्हणून रमणांच्या आपल्या आरतीमध्ये आहे, नमनमालेमध्ये आहे, आपल्याला आठवत असेल
की अनुग्रहार्थे दर्शन, मग पुढे भाषण कृपादृष्टीपात. आता नुसत्या कृपादृष्टीने, म्हणून आपण सकाळी जे म्हटलं ना, कृपादृष्टीने त्याचे आनंद देते. नुसत्या दृष्टीनं सुद्धा त्यांना आनंद देण्याचं सामर्थ्य आहे, जे आम्हाला बोलून, काही करून, कृती करून, भेटी देऊन जे होणार नाही ते कृपादृष्टीनं होतं. आणि तितकंच कृपादृष्टीत निदान दृष्टी टाकण्याचं तरी काम आहे, पण ह्याच्यात अनुग्रहार्थे दर्शन हे सुद्धा आहे. की नुसते त्या दर्शनानं चित्त पालटलेले लोक किती आहेत की ज्यांनी नुसतं दर्शन घेतलं आणि चित्त पालटले. आणि प्रत्येक सत्पुरुषाच्या ठिकाणी हे आपल्याला दिसेल. महाराजांकडे मनुष्य आला तर तो त्याचं, जसं महाराज रमणांकडे आल्यावर विसरून गेला सगळं, तसं लोक विसरूनच जात. दुःखच विसरून गेले, सांगायचं होतं ते विसरून गेले, निरोप सांगायचा विसरून गेले, असंख्य गोष्टी विसरून झालेल्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. का तर तिथं भगवंत वावरतो, तो प्रकटच असतो. त्यामुळे नुसत्या दर्शनातच ते कळतं की, ते कळतं म्हणण्यापेक्षा काही कळत नाहीसं होतं. सत्पुरुषांच्या दर्शनाचा एक मोठा गुण आहे की तिथं गेलं की नाही काही कळत नाहीसं होतं आणि आपण आनंदात असतो. कळत नाहीसं होतं म्हणून भूल पडते असं नाही, कळत नाहीसं म्हणून आनंदात असतो मनुष्य एकदम. आणि तेवढ्यावरच त्याला, म्हणजे त्याच्यापुढे होईल तो आणखीन आनंद आहे पुढचा, जो आहे तो पहिल्या दर्शनातच झालेला आहे. कारण समर्थांना त्याचा अनुभव आहे. म्हणून पहिले सिद्धांत सांगितला, नंतरच्यात आपली परिस्थिती सांगितली. भेटी नाही जन्मभरी ही आपली परिस्थिती सांगितली. जर जवळ असतं आणि भेट असती तर माणसाला सांगा काय होणं राहिलं प्रपंचात. प्रपंच होणं आहे तो होणार राहीलच, पण तो होणार राहीलच याची खात्री आहे आणि त्यामुळे त्याची चिंता नाही. आणि जे पूर्ण आहे ते प्राप्त आहे, त्यामुळे त्याची चिंता नाही. बरं, जे पूर्णत्वात, आनंदपूर्णत्वात आहे, कुठलीही गोष्ट अपूर्ण राहिली व्यवहारामध्ये सुद्धा तर ती आपल्याला अस्वस्थ करीत राहते, टोचत राहते. म्हणजे मोठे व्याख्याते असतात तरीसुद्धा व्याख्यानानंतर जर आतली परिस्थिती पाहिली तर मी अनुभवाने सांगतो की सगळं सांगून झाल्यानंतर नंतर असं वाटत असतं हे सांगायचं राहिलं, आता काय करावं. बरं, ऐकणाऱ्याच्या दृष्टीनं काही फरक पडलेला नसतो, त्याला काय कळायचं ते कळलेलंच असतं. तुमचं काय सांगायचं राहिलं त्याला काय माहिती, पण जे सांगितलेलं असतं ते त्याला पुरलेलं असतं. मग पुरलं झालं जे, पण ते तसं होत नाही, त्याला अपूर्णता आतून राहते. हे सगळं सांगून झालं असं वाटत नाही. हे मला सांगा, मी आपलं व्याख्यान प्रवचनाच्या भाषेत बोललो का, तर आपल्या ह्या स्तरावर असावं म्हणून. कुठल्या लग्नात काय पुरं झालं मला सांग, पिशवी घरी विसरली, हे घरी विसरलं, ते आयत्या वेळेला हे राहिलं, हे राहिलं. आपल्याकडे रोज उठून मोबाईल कुठं राहतात ते शोधून काढावे लागतात रिंग देऊन. आता त्याचा आहे, त्याच्याजवळ असायला पाहिजे, हे सगळं शास्त्र झालं. पण अनुभव असा आहे, आणि नाही तिथं वाचतो तेही आपल्याला माहिती आहे, पण जवळ आहे. पण जवळ आहे म्हणून हा का उपयोग आहे का? बरं, जवळ असतोच का? जवळ असून म्हणून तो कायमचा त्याच्याबरोबर आहे आणि ठेवता येईल असं आहे का? दॅट इज एक्सटर्नल. शेवटी ती बाह्य गोष्ट आहे. किती काळ जवळ राहा, नवीन लग्न झालेलं मस्त असं वाटतं सारखं आपण जवळ राहा जवळ राहा, काय शेवटी काय आता तेवढं कुठतरी 4 दिवस तुम्ही विश्रांती घ्या, नाही तर मला तरी जाऊ दे, आता काय आहे प्रपंचात स्वरूप म्हणायचं. त्यामुळे त्या अर्थाने काही नाही. म्हणून जडातलं प्रेम हे माणसाला एकजीव कधीही करीत नाही असं महाराजांनी सांगितलं. महाराजांचं वचन आहे, आपण वचन वाचतच असाल तर जडातलं प्रेम कधीही एकजीव करणार नाही. कारण शेवटी त्याच्यातला भेद हा, जडाचा भेद हा राहणारच, मायेचा भेद हा राहणारच. कितीही जरी एकमत म्हणून जे होतं ना, काय म्हणतात तसं, आपलं काय होत नाही बाबा, तुमचं काय होत असेल, ज्यांचं कोणाचं होतं तर आमचं अगदी कसं एकमत. एकमत झालं हे एकदा डिक्लेअर झालं की नंतर मग आत दुमत. काय अनुभव आहे प्रपंचाचा. तर हे असं आहे, म्हणजे भेटी नाही जन्मभरी ही स्थिती आहे. तर काय करायचं ह्या स्थितीला, वाटतं त्या वेळेला. आता वास्तविक जर जी गोष्ट, म्हणजे सिद्धांत काय आहे तर जवळी आहे आणि अंतरी आहे, मग मला अनुभव का नाही हा माणसाला प्रश्न का पडत नाही. तो पडावा यासाठी ह्याचं स्मरण करायचं की या अभंगाच्या निमित्ताने काय होतं, वाचन होतं, विचार होत नाही, त्याच्यावर चिंतन होत नाही आणि प्रयोग होत नाही, म्हणून अनुभव येत नाही. क्रमाने बघितलं तर असं आहे. आता क्रमाने बघितलं म्हटलं तर अगदी सकाळी आपण, आत्ता सकाळी नमस्काराच्या दिवशी आपण आत्ताही म्हणतो, महारुद्र जे मारुती रामदास, कली माझे जे झाले रामदास,
जनाोद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. पुढचा श्लोक महाराष्ट्रीय. जरा थांबा, आपण काय म्हणलं? महारुद्र असं म्हणलं. आणि ते महारुद्र जे मारुती त्यांच्याबद्दल चालले, पहिलं चाललंय ते हे सगळे नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, हे तर बरोबरच आहे, ते शेवटी सार तेच आहे, शेवटी त्यांच्यासाठीच लिहिलं आहे. पण लिहिताना मुळात रुद्र नव्हे महारुद्र म्हटलं आहे. आपल्याला मारुतीचं स्वरूप तरी लक्षात आलं का? हे वाचताना पहिल्यांदा खरं मारुतीचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे की त्याचं स्वरूप काय आहे. तर रुद्र आहे आणि महारुद्र आहे. तो बरोबर कशासाठी आहे? तर ह्यांच्या कार्याला मदत आहे, तिथे विनाशाचा संबंध आहे म्हणून रुद्र तिथं आहे. आणि नुसत्या रुद्राचं काम नाही म्हणून महारुद्र आहे, आणि महारुद्र म्हणून मारुती आहे. तेव्हा हे महारुद्र जे मारुती, आता ते मारुतीचं ती लक्षातच राहत नाही. म्हणता म्हणता पहिल्यांदा आपल्याला नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती पुढचं झालं. महाराजांनी म्हटले असं असंख्य संत म्हणून गेले. शिवानंदांचं आपण संतबोधात घेतलेलं आहे की आपल्याला कळणारी स्तोत्रे म्हणावीत. आता ही न कळणारी आहेत का मला सांगा? ही काही कन्नडमध्ये नाही का, तमिळमध्ये नाही का, कुठल्या भाषेत नाही, काय नाही, आपल्याला कळणारे महारुद्र. पण महारुद्र इथे जरा थोडंसं काही शब्दाची फोड करावी म्हणजे आणखीन लक्षात येईल का. आपण करत असाल पण मला जाताना जाणवतं म्हणताना महारुद्र आहेत. आणि जे कोणी जे महारुद्र ते मारुती. नुसते मारुती असं म्हटलं नाही जाता जाता, मारुती. आणि ते रामदास, म्हणजे ते नुसते मारुती नाहीत, म्हणजे एकाच वेळेला जे पालन करतं आणि एकाच वेळेला जे विनाशाला, दुष्टाच्या किंवा अनिष्टाच्या विनाशाला समर्थ असतं, ते त्यांच्यात एकवटलेलं आहे. हे मारुतीचं स्वरूप पहिल्यांदा सांगितलं. महारुद्र जे मारुती रामदास, ते रामदास आहेत परत. त्यामुळं त्या ठिकाणी रामदास शब्द आहे. ते जरी रुद्र असले, जरी महारुद्र असले, जरी विनाशाला कसल्याही तयार असले, या अर्थाने वाईटाच्या दृष्टीनं, किंवा आपल्या गुणांच्या भाषेमध्ये आपण तमाने रजाणी हे ज्या भाषा बोलतो त्या भाषेमध्ये, त्यातल्या तमाचा विनाश करायला ते तयार असले, समर्थ असले, तरीसुद्धा ते रामाचे दास झालेत. कारण विनाशसुद्धा उठसूट विनाश आपल्याकडे कशाचाही कुठेही विनाश होतो. तुम्ही बघा आता कुठे येऊन पोचलो. ते जे विनाश करत होते ते रामाचे दास होऊन मग विनाश केला. स्वामींच्या आज्ञेशिवाय कुठला विनाश नाही करायचा. स्वामी कोण? जो जगवतो आहे तो. राम कोण? जो जगवतो आहे तो. मग जो जगवतो आहे तो ज्या वेळेला एखादा विनाश सांगेल तेव्हा तो जसा आहे तसा विनाश करतील. पण जगवणाऱ्याच्या आज्ञेने, आता जो जगवतो त्याला कळतं की कशाचा विनाश करणं आवश्यक आहे. आज ते कळत नाही. आपण कितीही वेळा आपण बघितलं असेल तर त्या आता कशाला हे कित्येक वर्ष चालू आहे की हातात रायफल्स आहे, भरा 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 येऊन कुणीही कोणाचाही कधीही कुठेही, अगदी इथेच कुठे नक्षलवादात किंवा आणखीन कुठे जायला नको. आपल्याकडे परदेशातल्या आपण वाचतो त्या शाळेतल्या मुलांनी पण घेतली आणि एकदम 10 मुलांना गोळ्या घातल्या. कारण काही नाही, शेवटी स्वतःसुद्धा गोळी मारून घेतात. विनाशाला सुद्धा काहीतरी अर्थ असला पाहिजे, विनाशाला काहीतरी संदर्भ असला पाहिजे, विनाशाला काहीतरी कारण असलं पाहिजे. इथे तमोगुण अशा अवस्थेला गेलेला आहे की जिथे विनाशाची गरज आहे. म्हणजे जो जगवतो आहे तो ज्या वेळेला आज्ञा देईल त्यावेळेला विनाश करण्याची गरज आहे. म्हणून महारुद्र आहेत पण रामदास आहेत. आता ते शंकराचे दास आहेत, ते रुद्र आहेत शेवटी. त्यामुळे शंकराचे दास आहेत पण ते रामाचे दास होतात. एवढ्यातच पहिल्या निम्म्या त्या श्लोकातलं एका ओळीतलं निम्मं काम एवढं आहे. म्हणून समजून घेतलं तर हे होणार. हे काय आहे? देव जवळी अंतरी असला तरीसुद्धा भेटी नाही जन्मभरी का? तर आम्ही काय विचार करून नक्की काय केलं आहे हा प्रश्न आहे. म्हणून म्हटलं त्याच्यावर विचार किंवा हे केलं जात नाही म्हणून पुढचं होत नाही, दोष नाही. पण अडचण काय आहे ती समजावी. ह्या संबंध अभंगामध्ये पहिल्यांदा हे सांगितलं, आपली व्याधी काय आहे ती सांगितली, काय चुकतं आहे ते सांगितलं, हे का होत नाही, परिस्थिती काय आहे ती सांगितली, आपला अनुभव भेटी नाही जन्मभरी ही अडचण आहे हे सांगितलं, आपलं त्यात काय चुकतं आहे हे सांगितलं. दुसऱ्या कडव्यामध्ये याला उपाय काय. नुसता उपाय असून चालत नाही, उपायाचं महत्त्व कळलं पाहिजे, उपाय कळलाही पाहिजे, त्याचं महत्त्वही कळलं पाहिजे. आणि त्यानुसार पुढे दिल्या एखाद्याला व्याधी असेल तर निदान होणं आवश्यक आहे. निदान करायला कोणीतरी त्याचा ज्ञाता असला पाहिजे, तो निदान करेल. त्यानंतर व्याधीचं निदान होईल, निदानावर त्यानंतर औषध योजना होईल. आता औषध योजना झाली म्हणून विषय संपलेला नाही. औषध योजना प्रत्यक्ष पाळली गेली पाहिजे, त्याच्याकडून औषध घेतलं गेलं पाहिजे.
आणि पथ्यही पाळलं गेलं पाहिजे. या दोन गोष्टी होतील तेव्हाच मनुष्य बरा होण्याची शक्यता आहे. एका बाजूला आपण हे घेणार काय इन्सुलिन आणि गोळी घेणार आणि दुसऱ्या बाजूला जिलेबीचं जेवण करणार किंवा त्याच्याविरुद्ध जी पथ्य सांगितली ती नाही पाळणार, तर मग काय होणार? मग त्रास होणार, दुसरं काही नाही. म्हणजे व्याधी होऊन, व्याधीचा तज्ज्ञ सापडून, निदान होऊन, औषधयोजना होऊन सुद्धा मनुष्य बरा होत नाही. याचं कारण पुन्हा पुढचं काम राहतं की त्याच्याबरोबर जे करायला सांगितले ते आणि जे करायला सांगितलं नाही ते दोन्हीचं भान. जे करायला सांगितलं ते केलं कटाक्षाने आणि जे करायला नाही सांगितलं ते नाही केलं, यातच खरं आपल्या बरं होण्याचं लक्षण आहे. तसं हे जे काय होत नाही, जो सिद्धांत आहे त्याचा अनुभव याला. म्हणून शेवटी त्यांनी म्हटलं की हे सगळं आहे, पण स्वतःच्या जीवनात मला स्वतःला हा योग आला आणि त्यामुळे मला प्रत्यक्ष ह्याचा अनुभव आला. हे सांगणारे महापुरुष फार विरळ. हे कळायला म्हणूनच सुरुवातीपासून समजून गेलो पुढे. तर कली माझे जे राहिले रामदास, तेव्हा हे जेव्हा मारुतीचं स्वरूप सांगितलं तेव्हा रामदासमध्ये दोन अवतरणं घातली पाहिजेत. रामदास आहेत जे शंकराचे एका अर्थाने अवतार आहेत, जे महारुद्र म्हणून अवतार आहेत, जे विनाशाचे शक्तीचे आहेत, ते सुद्धा रामाचे दास आहेत. आणि म्हणूनच ते टिकून आहेत सगळ्या ह्याच्यात. आजही ती भक्ती तशीच टिकून आहे. कलिमाजी परिस्थिती वेगळी आहे. कलिमाजी ते राहिले रामदास, त्यांच्या रूपाने, स्वामींच्या रूपाने, रामदासांच्या रूपाने. तिथे रामदास शब्द एकच आहे, तर त्याला काही वेगळं करण्याची गरज नाही, नावच पडलं ते. तर त्यामुळं ते राहिले रामदास, जे हे दोन्ही वेगवेगळे होते आणि एकत्र होऊन रामाचे दास झाल्यामुळे कार्य घडलं आणि जगाचं कल्याण झालं. तर तशा अर्थाने पुढे कलिमाजी कार्य वेगळं होतं, कारण कलीत नेहमी कार्य बुद्धीच्या बाबतीत असतं. माणसाची बुद्धी फिरली की कली आपलं काम करतो, किंवा कली आपलं काम करतो तेव्हाच बुद्धी फिरते. काही म्हणा, शेवटी सर्क्युलर आहे ते सगळं एकत्र. तर ते फिरलं की पुढची कर्म चुकतात आणि मग ती चुकली की आपल्याला अनुभव काय येतो ते माहिती. तर तशा अर्थाने कलिमाजी ते राहिले रामदास. आता हे सगळं झाल्यानंतर हे बुद्धीच्या विषयी सगळं करून झालं कार्य, तपश्चर्या करून ते सिद्ध झालं, लोक भेटले, सगळं झालं. पण हे सगळं झाल्यानंतर पुन्हा कली थांबलेलं नाही. शरीरात आकाराला आल्यानंतर महाराज म्हटले तसं कुणीही सत्पुरुषांनी देह धारण करू देत. ते आता आपण म्हटले संत आले महिवर त्याची काही हा जुजार, त्याशी जन्ममृत्यू काय आहे. त्यांच्या दृष्टीने जन्ममृत्यूला काही अर्थ नाही आहे, त्यांना दोन्ही सारखेच आहेत. आपल्याला आहे त्याचं महत्त्व, कारण जे देहात साधतं, जे देहात आपल्याला साधता येतं त्यांना काहीच त्या अर्थाने नाही. पण आपल्याला जे साध्य होतं किंवा मिळत असतं ते त्यांनी देह टाकल्यानंतर त्या अर्थाने मिळत नाही, कारण आपल्याला व्यवहाराची सवय आहे, आपल्याला दृश्याची सवय आहे. तर त्यामुळे दृश्यामध्ये बोलण्यात समाधान आहे. समाधीशी बोलणारे थोडे आहेत आणि समाधीनं सांगितलेलं ऐकणारे त्याच्यापेक्षा थोडे आहेत. हा पुढे अडचण निर्माण होते. तर त्यामुळे ते जे रामदास झाले, कलिमाजे जे झाले रामदास, जना उद्धाराया पुन्हा प्राप्त होते. पुन्हा काय यावं लागलं तर पुन्हाच यावं लागणार, कारण हे बिघडण्याचं काम सतत सुरू आहे. तर मग सुधारणारे येणारच मध्ये मध्ये, ते दुरुस्त करणारे मध्ये येणारच. फक्त आता ते आलेत, त्याच्याकडे त्यांचं कोणाचं लक्ष आहे. ते गेल्यानंतर मामानी म्हटलं आपल्या महाराष्ट्राचं किंवा सगळ्या सत्पुरुषांचं नेहमी हे त्यांच्या बाबतीतलं म्हणायचं, हे एक आपल्या भाग्यात आहे का काय दुर्दैवात आहे म्हणायचे, की गेल्यानंतर सगळ्यांना जाणीव होती काय ते. महाराजांच्या काळात आपल्याला कल्पना नसेल, आपण म्हणतो दोन गोष्टी जाता म्हणून सांगतो. एक महाराजांच्या बाबतीतली, महाराज म्हणणारे केव्हा निघाले, 50 वयापर्यंत महाराज बाहेर फिरत होते. सगळं आयुष्य पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की गोंदवल्यात ते किती काळ होते. याचा आपण बारकाईने एकदा चरित्राचा अभ्यास केला तर लक्षात येईल. 50-52 नंतर शेवटची 10 वर्ष ते तिथंच स्थिर होते. खऱ्या अर्थाने स्थिर म्हणजे जाऊन येऊन येतील, पण पहिल्यांदा जे बाहेरच होते त्यावेळेला त्यांना कोणी महाराज म्हणत नव्हतं, कोणी द्यात नाही, दख्खन का साधू, कोणी साधू आहे पुरुष आहे, अशी एवढीच ओळख आहे. ज्यांना कळलं त्यांना कळलं, इंदोरपासून सगळीकडे कळलं, पण ज्यांना कळलं त्यांनाच कळलं. त्याच्यानंतरचं जे कार्य आहे ते शेवटच्या 10 वर्षातलं आहे. आणि तिथे हे महाराज वगैरे आहेत, आपल्याला वाटतं त्यांना महाराजच म्हणत असतील, गुरुदेव इथे बसतील. आपल्याला ही कल्पना पण नसेल की गुरुदेव असताना हे गुरुदेव नाव नव्हतं.
खूप लोकांना ह्याची कल्पना असेल किंवा नसेल मला माहीत नाही, की आपल्याला वाटतं की ते तेव्हापासून ते निंबाळ होते तेव्हा लोक गुरुदेवांना भेटायला वगैरे आले. त्यावेळेला साहेबांना भेटायला तसं जवळच्या माणसांचे अकाउंट्स आपण वाचले तर आपल्या लक्षात येईल त्यावेळेला गुरुदेवांना साहेब म्हणत. कारण का ते शेवटी व्हाईस चान्सलर वगैरे होते, डीन होते, तिकडे हे होते, तर त्यामुळे साहेब हे रूढ झालेलं होतं. त्या काळात ही युनिव्हर्सिटीला एवढं डीन असणं, आधी HOD मग डीन मग हे आणि मग VC हे सगळ्या पोस्टला, त्यामुळे कार बीर ते सगळं जाणं येणं, त्यांचा सगळा व्यवहार. बरं, त्यांचा लौकिक व्यवहार कमीच, अलौकिक जो व्यवहार आहे तो आपल्याला 9 तासाचा जप नेम वगैरे, त्यामुळे तिकडे काय आपण पोचण्याची शक्यता नाही लवकर. त्यामुळे त्यांना साहेब म्हणण्याची पद्धत होती. आता हे गुरुदेवांना साहेब म्हणत असेल असं जर आपल्याला आज म्हटलं तर आपल्याला पटणार नाही किंवा लक्षात पण येणार नाही. कारण त्यावेळेला साहेब म्हणून बाकीचं सगळ्या जी प्रभावळ होती त्यांच्याबरोबर जे वलय होतं ते सगळं ह्या अशा तऱ्हेच्या अकॅडमिक एक्सलन्स आणि त्यामुळे मिळणारे अधिकार आणि पदं आणि ह्याचं होतं. त्यातलं खरं ओळखणारे थोडे होते. गुरुदेव स्वतः हे साहेब या अर्थाने गेल्यानंतर गुरुदेव हा शब्द पडला. तो आता पुढे 50 वर्ष वापरात आल्यामुळे त्यांना कोणी साहेब म्हणत असेल असं आपल्याला कल्पना पण येणार नाही. म्हणून म्हटलं अभ्यास बारकावा असेल तरी लक्षात येतं ना काय. आता त्यावेळेला त्यांना गुरुदेव म्हणून ओळखणारे किती असतील आणि साहेब म्हणून ओळखणारे किती असतील हे तेव्हाच कळेल. हे यावरून लक्षात घ्यावं की हे थोडंसं समजून घेण्याचं काम आहे. झालं तर होतं. डोळे असले तरी दृष्टी असते असं नाही, असं जे म्हणतो ना आपण. डोळे तर कोणाला नाही आहेत, डोळे आहेत, त्याला दिसते डोळे उघडल्यानंतर. हे जर सामान्य माणसाला डोळे उघडल्यावर दिसते, पण त्याला ते दिसते म्हणून त्याला दृष्टी असेल असं नाही बघण्याची. हे रामदास जे म्हटलं, आत्ता कली माझी जे रावले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, म्हणजे पुन्हा एकदा ते जन्माला आलेले. त्यात आपली बघण्याची दृष्टी असेल तर रुद्राचं स्वरूप कळेल, मारुतीचं स्वरूप कळेल, मग पुढचं समर्थांचं स्वरूप कळेल, मग महाराजांचं स्वरूप कळेल आणि मग आपल्याला काय ते कळेल. पण हे सगळं कळायला ते असतीलच नाही, हे सगळं नंतरच आहे. हे सुद्धा चरित्रसुद्धा आत्ता जे आपण त्रयोदशी म्हणतो ही सुद्धा काहीच झालं नाही अशी तळमळ वाटली. ज्यांना त्याचं कळलेलं होतं महत्त्व ते उभे राहत असत नेहमी. आपल्याला माहिती आहे ज्यांनी हे लिहिलं ते स्वतः त्यांचा दिनक्रम काय होता ते त्यात लिहिलेलं आहे. त्यांचा दिनक्रम जेव्हा 9 साली ही ओळख झाली आणि पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं, यांनी बघितलं आणि आपलं चित्त पालटलेलं आहे. जे आपण कसल्याही हे बुवा आणि या अर्थाने बुवाबाजी म्हणतात तसे हे असतात आणि ह्यांच्या नादाला लागण्यात अर्थ नसतो. तर अशी पक्की भूमिका असलेल्या माणसानं फक्त आपले कला कौशल्य म्हणून लिहून दिलेली पदं आहेत जी मेळ्यात म्हटली, पण ती पदं कोणी रचली ह्याची त्यांच्या म्हणून हे कोण एवढं आपण लिहिले, त्यांनी बसवली आहेत, ती मुलं म्हणतायत, तो मेळा चालला आहे, आता स्टेशनवरून घरी जायला ह्याच्यात जाणार मंदिरात, तेव्हा ती जी मिरवणूक आहे ते बघायला दारात उभे राहिले. निदान एकदा कोणासाठी केले ते बुवा कोण आहे त्यांचे हे तरी एकदा बघूया म्हणून दारात उभे राहते. महाराजांनी नुसतं बघितलं, त्यांच्या गाडीतून त्या बैलगाड्या त्या काळात त्या होत्या, तर त्याच्यातून नुसतं जाताना बघितलं त्यांनी मिरवणूक, म्हणून ब्रह्मानंदाने आणि आपल्या बुवानी केली तिथल्या. तर ती जी केली त्याच्यात फक्त त्यांनी त्यांच्याकडे एकदा बघितल्यानंतर त्यांना काहीतरी झालं एवढं कर. बरं, महाराजांनी काय त्यांच्यावर काय भूल टाकली नाही, काय केलं नाही, काही केले नाही, सहज बघितलं. आता जाता मनुष्य कोण दिसेल त्याच्याकडे त्यांनी बघितलं असेल ते भाग्यवान असेल. त्यांची दृष्टी पडावी म्हणून ब्रह्मानंदाने काय केलं होतं आपल्याला माहिती आहे. दिवसा मशाली लावल्या होत्या. हे एकच अशी की दिवसासुद्धा मशाली, तेव्हा लोक म्हणली ह्यांना पैसावर आले साध्या भाषेत एकतर, किंवा फार बडेजाव करतायत असं वाटलं. तेव्हा त्यांना नंतर हा प्रश्न विचारला की तुम्ही दिवसा ते येणार आणि ते बनवून जाणार, तर दिवसा कशाला मशाली होता. तर त्या काळात याची दिव्याची परिस्थिती काय होती आपल्याला माहिती आहे. कंदिलातून ह्याच्यात माणसं ते डबक्यातून ह्याच्यात राहत होती, ते जे काय असेल ते देवा भेट ह्याच्यावर आपला व्यवहार होतो. तर तुम्ही दिवसाला एवढ्या मशाली त्यांच्याबरोबर मागं पुढं कशाला लावल्या. ते म्हणले मला तेवढंच करायचं आहे फक्त की दिवसा मशाली लावल्या असं कोण आलं आहे म्हणून जरी त्यांनी आला बघायला, वेडेपणा म्हणून असेल पण तो बघायला आला आणि ह्यांनी त्याच्यावर बघितलं तरी त्याचं कल्याण होईल असं मला वाटते. अरे खरं म्हणायचं. तेव्हा काय असतं की शेवटी आता त्यांना जी दृष्टी आहे ती त्यांना तर आहेच, त्यांना काय पालटायचं ते त्यांनी पालटलंच आहे. म्हणून विद्या घेऊन टाका म्हणले. म्हणून आपल्याला जी गोष्ट आपल्याकडे राहावी असं वाटत असेल तर ती द्यावी. हा परमार्थाचा सिद्धांत आहे. तर सुटला. कोणाला पैसा राहावा असं वाटेल, कोणाला वाटेल म्हणजे इस्टेट तेवढी राहू दे, कोणाला वाटेल माझं माणसं तेवढी राहू दे, माझं अमुकच राहू दे. जे काय म्हणून राहावं असं वाटतं आहे ते द्यावं.
तेव्हा भगवंत मिळतो. कोणाला प्रसिद्धीचं असतं, कोणाला कशाचं असतं, काय जे वाटत असेल ते. अनेक गोष्टींचं असलं तर देणं आणखीनच आहे. म्हणजे एक देऊन भागणार नाही, बरंच काय द्यावं लागेल. तर मग बरंच असलं तर बरंच द्यावं लागेल, उघड आहे ना. आणि जर एखादंच असेल तर एखादं द्यावं लागेल. मग आपल्याला काय कशाचं आहे. सर्वात शेवटी माणसाचं देहबुद्धीचं प्रेम आहे आणि मीपणा एवढं तर नक्की. तेवढा सारांशाने एक दिला तरी काम होतं. मी गेला की त्याला स्थान झालं. काय होतं, मी जाग्यावर बसलेला सिंहासनावर असला की तुला स्थान नसतं, त्यानं कुठं बसायचं. ते सारांशाने काय द्यायचं असलं तर मी दिला की स्थान मोकळं झालं, की तू बसायला मोकळं झालं. त्यामुळे त्यातलं फक्त एवढंच आहे. पण हे असं अभ्यासाने केलं तर होण्यासारखं आहे. लक्ष असं आता म्हटलं ना, दृष्टी पाहिजे. डोळे आहेत पण दृष्टी नाही. म्हणून रस्त्यावरून जाताना सुद्धा ज्याला दृष्टी आहे त्याच्या ज्या गोष्टी लक्षात येतात त्या नुसत्या पाहत जाणाऱ्याच्या लक्षात येत नाही. त्याला फक्त रस्ता दिसला, कुठे जायचं ते दिसलं. हो वाटेत ते अमके दिवे गेले, हो का मला काय. आता डोळे उघडे आहेत, ह्याचे आहेत, ते गेलेले तुम्हाला तिथून दिसले नाहीत का. दिसले नाहीत याचं कारण दृष्टी नव्हती. डोळे होते, ते पाहायचं काम करत होते. राजा गेला तरी दिसणार नाही, कोणी सत्पुरुष गेला तरी दिसणार नाही, कारण दृष्टी नाही आहे. त्यामुळं त्या अर्थाने दृष्टी माणसाची, त्याला देणं, बघण्याची दृष्टी देणं. आपल्याला एवढं भगवद्गीतेत आपण वाचतो, आपण सगळे त्याच्याशी परिचित आहात, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तरीसुद्धा दर्शन द्यायचं म्हटल्यानंतर आधी ददामी ते दिव्य चक्षुः हे करावं लागलं. आता जर अर्जुनाच्या तयारीचा माणूस आहे आणि त्याला भगवंताचं दर्शन घडवायचं, भगवंत तयार आहे तुला दाखवतो म्हणला, तरीसुद्धा त्याला डोळ्यासमोर अंधारी येईल अशी अवस्था आली. त्याच्यात पहिलं वर्णन तेच आहे. ती दाखवण्याच्या, त्याच्या बघण्याच्या उत्सुकतेने यांनी दाखवलं, पण त्यांना जे क्षणभर भान राहिलं नाही म्हणले त्यांनी. एक क्षण गेला की अरे ह्याला बघण्याची दृष्टी कुठे आहे. ती दृष्टी असेल तर दिसेल, त्यामुळं अंधारी येईल म्हणून थांबवा म्हणले. आणि मग म्हणले आता तू ददामी ते दिव्य चक्षु, पाहायला जी दृष्टी लागते ती देतो आणि मग पहा. आणि मग ती दृष्टी दिल्यानंतर पाहिलं तेव्हा सगळ्या ब्रह्मांडाची कल्पना आली, ह्यांच्या स्वरूपाची कल्पना आली. ती स्वरूपाची कल्पना यायला तेवढं पाहायला लागतं. तर असं आहे आपल्याकडे अनेक वेळेला चष्मा ज्यांना आहे ना त्यांना हा अनुभव जास्त चांगला असेल. नेहमी चष्मा शोधायचं एक काम घरामध्ये अनेकांचं चालू असतं. कुठे ठेवला. मला एकदा असं वाटतं की हे जे आता एवढे डेव्हलप करतात ना लोक काहीतरी, त्यांनी चष्मा शोधायचा एक चष्मा डेव्हलप करा. तेवढाला काय म्हणजे हे प्रश्न येणार नाही. कुठे हरवला राहायला आठवत नाही, त्यामुळे इथे आहे तिथे आहे. बरं चष्म्याला काय मिस कॉल देत आहे लोक, त्यामुळं तो कुठे बरं थोड्या वेळानं टेबल सगळीकडे आपल्या ज्या समोर जागा आहे, टेबल आहे समोर, समजा घरात काय वस्तू, काय स्वयंपाकाचा कट्टा आहे, कोणाचा हरवला आहे त्याच्यावर अवलंबून आहे, आणि स्वयंपाक कोण करतो ह्याच्यावर अवलंबून आहे. विचारात तो स्वयंपाक करत असला तर तिथे राहील, ते करत असले तर तिथे राहील, पण ते जे कोणी करतं ना त्याचं ते तिथे सगळीकडे सबंध घरभर काय तसं कुठे गेला. मग काय तसं नडलेलं असते असेल तर भागणे. आता जो मनुष्य एवढा घरभर फिरतो त्याला दिसते तसं म्हणजे करायचं. पण वाचायचं असेल, काय सवय असेल, काय असेल ते असेल, त्यावेळेला कुठे काढला काय आठवण नाही. तोंड धुवायला गेलो ते चष्मा काढला. आता तोंड धुवायला गेलं चष्मा काढला, मी सरळ सांगतो तुम्ही जा बाथरूममध्ये तोंड धुताना काय याच्यावर बेसिनवर तोंड धुतलं तिथे बाजूला काढून ठेवलेलं असणार त्यावेळेला. पण इतकंसुद्धा लक्षात येत नाही आपल्याला सध्या चष्म्याबद्दल. तर मला सांगा दृष्टी कधी यायची. तर ही तर लौकिक दृष्टी आहे जी फक्त थोडी कमी पडली म्हणून ॲडजस्ट करून दिली, त्यासाठी चष्मा लागला. ह्याच्यासाठी कोणता चष्मा लागेल. ददामी ते दिव्य चक्षु. तर ती देणारे कोण आले आणि त्यांनी काय दिलं वास्तविक समोर असून दिसत नाही. आता मी अनेकदा बघितले हे शोधणाऱ्या लोकांना, तर ते चष्मा शोधतात ना ते थोड्या वेळानं जेव्हा त्यांचं चित्त शांत होतं आणि त्यांच्या लक्षात हे काही टेबलावरच आहे, आता टेबलावरच आहे, कट्ट्यावरच आहे. हे तुम्हाला केव्हा कळलं, जेव्हा आपली दृष्टी शांत झाली. आपलं जेव्हा चित्त शांत झालं तेव्हा ती वस्तू दिसली. आता वस्तू तिथेच आहे पण चित्त शांत नाही म्हणून ती दिसत नाही. म्हणजे दिसायला नुसतं दृष्टी नाही, त्याच्याबरोबर चित्तसुद्धा लागतं. म्हणून आपल्याला म्हणजे खरं सांगितलं तर आणखीन एक पुढे सांगितलं पाहिजे की हे रामकृष्णांनी म्हटलं आपल्या 2 डोळे आहेत, बरोबरच. पण प्रापंचिकाला त्यांचं म्हणणं की प्रपंच जर व्यवस्थित करायचं आहे तर त्याला अजून 2 डोळे लागतात मागे. आपल्याला अर्थ कळू शकतो.
काय होते मला सांगा, की आपल्याला नुसतं पुढे बघून प्रपंच होत नाही, मागे बघावंच लागतं. कुठे होतो, कुठे आलो, काय झालं, त्याला जाणीव पाहिजे. त्या अर्थाने हे पाहिजेतच. आणि त्या अर्थाने जर भक्ती करायची असेल तर त्यालाही 4 डोळ्याचीच गरज आहे. 2 डोळे आहेतच, पण अजून दृष्टीची गरज आहे असं त्यांनी जाणवून दिलं. नाहीतर काय, आता मला सांगा, आता हे ज्यांनी सांगितलं, रामकृष्णांनी सांगितलं, त्यांच्याकडे बघून काय वाटणार माणसाला? हे कुठेतरी थोडासा साध्या भाषेत सांगायचं म्हणजे थोडासा वेडसर माणूस आहे, काहीतरी करत असतो, भजनं म्हणत असतो, काहीतरी करतो आणि ते देवाची आरती ओवाळतो, काय स्वतःला ओवाळतो, काय चाललं ते न गेलेलं बरं. बुद्धिमंतांचं तर म्हणणार ते विषयच नाही ह्यात काही, त्यामुळं तिकडे जायचं काय कारणच नाही. आणि जे गेले ते जेव्हा अमेरिकेतून जाऊन जेव्हा सांगायला येतात तेव्हा बरोबर वाटतं. मग स्वामी विवेकानंदांचं बरोबर वाटतं, अरे त्याला घडवलं ज्यांनी त्याला काय कळत असेल आणि त्याचं काय आहे. म्हणून त्यांनी म्हटलं ना, त्याला तुमच्या गुरूंच्यात एवढं काय आहे. हा एकच व्याख्यान आपल्याला माहिती आहे ते असेल. तिथे जेव्हा त्यांनी सगळी व्याख्यानं दिली आणि जेव्हा सगळं मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे, लोकांना मार्ग दिलेले आहेत, वर्ग घेतलेले आहे, आचाट काम केलेलं आहे. जे काय केलं ते 2 वर्षांत 7 वर्षात काम केलेलं आहे. पण जे काय काम केलेलं आहे त्यांनी प्रभावित झालेल्या मंडळींनी एकदा नाही अनेकदा सांगून बघितलं, तुम्ही आलात, तुमचे गुरु काय असतील. म्हणले मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही, कधीतरी बघू. आणि शेवटी माया मास्टर एक व्याख्यान आहे फक्त ते त्यांच्यावर. आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की ह्यातलं तुम्हाला काहीही पटणार नाही, मी सुरुवातीला सांगतो. समजून येणार नाही, सुरुवातीलाच सांगतो, कारण तुमच्याकडे ही ठेवण नाही आहे. श्रद्धेचे अभाव आहे, श्रद्धेची ठेवण नाही आहे. त्यामुळे मी जे सांगतो आहे त्या भाषेतलं कदाचित कळणार नाही, पण तुम्ही इतक्या वेळा विचारलं आहे म्हणून मी एकदाच सांगतो फक्त. तर कोणत्याही माणसाच्या मनाला योग्य तो त्याला मुक्त होईल असा जो वेदांत तुम्ही ऐकला आहे, त्याचा जो अनुभव आहे तो त्याला येईल असा आकार देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आता ही तर म्हटलं तर गोष्ट वाटतं ऐकायला सोपी, पण करायला किती अवघड आहे माहिती आहे. आपल्याला किती पटलेल्या गोष्टी आहेत, पण आपल्याकडनं झाल्या का? त्या पटल्या आहे, त्यांनी कल्याण आहे खरं आहे, शांती मिळणार खरं आहे, महाराजांचं प्रेम लागणार खरं आहे, देवाचं प्रेम लागणार खरं आहे. पण प्रत्यक्ष करताना वाटतं असं आहे, बघू आपण. म्हणजे जसं आपलं ते चांगली गोष्ट नेहमी दुसऱ्या दिवशी करायची असते तसं होतं ना, हा आपला अनुभव आहे. मग त्या अनुभवावर आपण बघावं की माणसाच्या मनाला त्यांना जो आवश्यक वाटेल तो, त्यांना कधीच अकल्याणाचा विचार मनात येणार नाही. त्याला वाटेल तो आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या गुरूंच्यामध्ये एका वाक्यात सांगतो. मग बाकीचं सगळं व्याख्यान आहे त्यांच्याविषयी. तर तसं हे आहे, तर ते ह्यांना असलं म्हणून होतं असं नाही, दिसत का नाही. आणि म्हणून हे जवळी असूनसुद्धा भेटी नाही जन्मभरी. आपण व्यवहारामध्ये साधी सुद्धा माणसं म्हणतो, असून डोळे शेजारी भेट नाही जन्मभरी म्हणतो ना. 2 डोळे शेजारीत पण एकमेकांची काही भेट होत नाही कधी, ती होणार नाही. दोघांची मिळून सगळ्या जगाची भेट होईल, पण एकाची एकमेकाला होत नाही. ती जसं साध्या डोळ्याचं शरीरातल्या जडातल्यातलं आहे, तर हे जवळ असून आणि आत असून भेट झाली नाही. असे कधी मला सांगा. आपण फिरायला गेलो, कुठे बाहेर गेलो, गावाला गेलो, काय यात्रेला गेलो म्हणा, कुठेही जावा, आठवणीनं श्वास बरोबर घेतला होता असं सांगणारा कोण भेटला का? भेटी नाही जन्मभरी देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी मूर्ती त्रैलोकी संचली, विश्वाची चुकली मूर्ती त्रैलोकी संचली, दृष्टी विश्वाची चुकली मूर्ती त्रैलोकी संचली, दृष्टी विश्वाची चुकली देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी
मूर्ती त्रैलोकी संसली, दृष्टी विश्वाची चुकली. मूर्ती त्रैलोकी संसली, दृष्टी विश्वाची चुकली. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी. 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 भाग्य आले संत जन, झाले देवाचे दर्शन. भाग्य आले संत जन, झाले देवाचे दर्शन. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी. 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 रामदास योग झाला, देही देव प्रगटला. रामदास योग झाला, देही देव प्रगटला. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी. 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 देव जवळी अंतरी. मग झालं काय? मूर्ती त्रैलोकी संसरी, दृष्टी विश्वाची चुकली. जिथे देव कुठे सत्पुरुष राहतात तर तिथे कुठेही ते कुठेही जावत देव त्यांच्या बरोबरी आहे आणि त्यांना तो दिसतोही आहे. तो त्यांना गरिबातही दिसतोय, श्रीमंतातही दिसतोय, चुकणाऱ्यातही दिसतोय, बरोबर असणाऱ्यातही दिसतोय. आणि आम्हाला का दिसेना? कारण आम्ही चूक बरोबर सगळं आमच्या पद्धतीनं चाललं आहे. माझ्याकडून पाहतोय म्हणून हा सगळा भेद आहे, म्हणून सगळा त्रास आहे. दिसत नाही आहे याला खरं म्हणजे दृष्टी नाही आहे कारण आहे, किंवा डोळे नाहीत हे कारण आहे ना. जी गोष्ट आतच आहे तिला बघायला कुठले डोळे आहेत, तिला कुठे दृष्टी आहे? म्हणून त्या अर्थाने लौकिकदृष्ट्या वैगुण्य एखाद्याच्या वाट्याला आला असेल तरीसुद्धा देव त्याच्या अंतरीच असतो, त्यामुळे त्यालाही अडचण नाही आहे. इतकं सोपं करून ठेवलं आहे, त्यामुळंच अडचण झाली खरं सांगायचं तर. की ज्याला दृष्टी नाही त्यालासुद्धा दिसेल अशी व्यवस्था असल्यामुळे ते दिसेनासं झालं. पासीचं असता न दिसे वस्तूच्या आता अशा अवस्था झाली. इतकं जवळ आहे. आणि ह्याला कारण हे पण आहे की त्याचं त्या अर्थाने महत्त्व पण नाही आहे. माणसाला आता मी मगाशी म्हटलं चष्मा शोधतात का, आता त्यांना काहीतरी नड आहेच. वाचायला असेल, दिसायला असेल, पाहायला असेल, कशाला तरी नड आहे म्हणून मनुष्य शोधतोय. देवाची त्या अर्थाने नड नाही आहे. देवाची 24 तास नड असलेला मनुष्य भेटणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. देवाची नड नाही असं नाही, पण ज्या वेळेला गाडी बंद पडते देवाची नड, टायर फुटतो देवाची नड आहे, कुठेतरी घसरतो पडतो त्या वेळेला मनुष्य आई म्हणतो तो देवच त्या वेळेला आता कोण हा जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर फक्त देव. आता कोण हा जो प्रश्न पडतो तोपर्यंत सगळा प्रश्न आपण सोडू अशी कल्पना आहे. पण अशी कुठेतरी गाठ कोणाचीही रंक असू दे ना तर राजा असू दे अशी भेट येतेच की त्याला ते दाखवून देत असते की खरा करता कोण. म्हणून खऱ्या करता असे ओळखावे, तर ते ओळखून राहायची गोष्ट आहे. तर ती केव्हा नड नाही आहे या अर्थाने. मला रोज देव हवाच आहे असं काही नाही आहे. अडचणीच्या वेळा असला झालं. देवाची पूजा रोज लावून दिली ती खरं सांगायचं तर सगळ्या ह्या शास्त्राच्या मागे खरोखर विचार करून केलेलं काम आहे की रोज त्याला देवाची नड आहे हे पटावं म्हणून सकाळी उठून पूजा करायला सांगितली. ती एवढ्यासाठीच सांगितली की तिथे जा म्हणजे लक्षात येईल की कोण करता आपल्याला अनुभवाला एकदा आलेला आहे. तो रोजच काम करतो आहे, तो रोजच श्वास चालवतो आहे,
तो सगळा व्यवहार जो मी करतो असं मला वाटतं तो करतो आहे, त्याची इच्छा आहे म्हणून हे होतं आहे. देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलणार नाही म्हणतात ना, ते अत्यंत सत्य आहे. त्याबद्दल कसली शंका घ्यायचं कारण नाही. त्यामध्ये आपल्याला कर्तृत्वाला कमीपणा नाही. अनेकांना असं वाटतं मग आम्हाला काय, मग आम्ही एवढे, तुम्ही कुणी असा. आत्ता म्हटलं तर इथून मी बाहेर पडतो म्हटलं तर घरी चालत जाईन याची गॅरंटी नाही माणसाला. बाहेर गेलं काही होत नाही, एक साधं पायरी चुकते फक्त जराशी मुरगळते आणि दुसऱ्याचा हात धरून लंगडत जायची वेळ येते. मग पुन्हा त्याचं काय काय होणार ते आता आपल्याला माहीत आहे पुढे. मग त्यांना हेअर क्रॅक वाटणार, त्यांना ते मुरगळलेला वाटणार, एक म्हणणार नको, तू म्हणणार दुसरं ओपिनियन घेऊया, ते म्हणणार आत्ता एक्सरे बघू, मग सकाळी बघू, मग सूज अजून वाटते आहे, एकदा नाही वाटते आहे, एक म्हणतो ह्याच्यात काहीच नाही, एक म्हणतो ऑपरेटिव्ह विषय शक्य नाही. आपण आपला हात जोडायचा. काय झालं तर साधं एवढंच एक पायरीच होतं, चुकली आहे काहीतरी, गडबडलं, गाडीवरून घसरलं, काहीतरी होत किरकोळ. इतकी आपली कर्तृत्वाची परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत आहे. तर मग आपण कशावर नाराजही होऊ नये आणि कशाने फार आनंदितही होऊ नये. देवाच्या दर्शनाने, त्याच्या स्मरणाने आणि त्याच्या कायमच्या पाठबळावर आनंदात असावं. ह्या गोष्टीवर आनंदात असू नये. आणि असा माणसाचा जाणारा का होत नाही तर त्याला शेवटी असं आहे, पूजा करायची झाली तरी सुद्धा तर 10 मिनटं द्यायला पाहिजेत ना. म्हणजे मी तर अगदी साधं म्हणतो की ठीक आहे पुढे म्हणू, हे पूजा करायला झाले 10 मिनटं लागली. मला सांगा त्या 10 मिनटातसुद्धा आपल्याला आपले हेच आहे, म्हणजे तोडजोडीच आहेत. फुलंच बदल, ते हेच बदल, हातच जोड, देवाला काय पोचतच आहे. आमच्या मोठ्या घरी देव आहेत, आमच्या धाकट्या घरी देव आहेत, आमच्याकडे नसतात. तुम्हाला तुमच्या मोठ्या घरी तुमचा श्वास ठेवून द्या की तिकडे हिजे कशाला पाहिजे तुझं बरोबर, हातपाय कशाला पाहिजे ठेवून द्या, आमच्या मोठे भाऊ सांभाळत. आपल्याला लागतं ना सगळं हे. मग त्याच्याबरोबर तर 10 मिनटाचे बाप नाही, तसं नाही. त्या थोरल्या घरी असतं ते थोरले भाऊन वगैरे, आता ते पुढच्या काळात ते पण राहणार नाही बरं का. सांभाळायचं तुम्ही सांभाळा, नाही तर सांभाळू नका. देवानी बरोबर आणले. आता अशा अवस्थेला आणले की आमच्या 6 भावंडांच्यात ते थोरले, आता 6 भावंडं वगैरे पुढच्या पिढीत बघायला मिळाली तर आपलं आश्चर्य समजायचं. तर त्यांच्याकडे देव असतात. तसं आपण लहान पडतो, एरवी सगळ्याला तुम्ही मोठे असता, खायला प्यायला सगळ्याला म्हणून, आणि तिथे लहान पडतो. मग ते आमच्या थोरल्या घरी असतात. कार्याच्या वेळेला तिथून देव घेऊन येतात. काय गमवतं मी म्हटलं, कार्याच्या वेळेला देव आणायला जायचं, कार्यात देव घेऊन यायचे. देवाने आपलं काम केलं की देवाला थोरल्या भावाकडे जोड. एरवी तुम्हाला लागत नाही का काही, त्या कार्यापुरतं ते नळ काहीतरी होईल, गडबड होईल म्हणून आपल्या देवाला बरोबर तिकडून घेऊन यायचे, ते घरी पोचवायचे. काय त्यांनी सांभाळलं, त्यांचं काही वेगळं झालं नाही, आपण नाही केलं वेगळं झालं नाही. पण आपल्याला आयुष्याचं मनुष्य महाराजांचं म्हणून आपल्या तिथे संदर्भ कायम आहे स्वामींच्याची, महाराजांची, हा आजचा तर आहेच आहे. तर मनुष्य जन्माचं ध्येय देव मिळवणं हे आहे, त्याच्यासाठी त्याला जन्माला घातलेला आहे. तोच एकटा आहे की जो या सगळ्या योनीमध्ये देव मिळवू शकतो. म्हणून मनुष्य जन्माचं ध्येय देव मिळवणं हे आहे. पैसा मिळवणं नाही, प्रसिद्धी मिळवणं नाही, सत्ता मिळवणं नाही, कुठल्याची गॅरंटी नाही याच्यातल्या. काल जे असतं ते आज सकाळी असत नाही, आज सकाळी आहे ते उद्या असत नाही, आपण बघतोय ना सगळं. तर त्यातल्या सत्तेची खात्री नाही, पैशाची खात्री नाही. काहीही करून ठेवा तुम्ही. अहो ते दिसत असतं कॉम्प्युटरवर, दिसत नाहीसं होतं. आपल्या अकाउंट दिसत नाहीसे होतात, पैसे दिसत नाहीसे होतात, कुठे गेले कळत नाही. शोधून काढायला ते म्हणतात आमच्याकडे काही नाही आहे, ते सगळं वर असतं. म्हणजे त्याच्याही वर आहे ते खरं म्हणजे सगळं, पण ते वर आहे, सर्व्हरला आहे, आम्हाला काय माहीत नाही. हिथं आमच्याकडे काय नसते, हिथं आमच्याकडे अकाउंट नाही, तुमचं काय नाही, काय नाही. त्या कशाचीही खात्री नाही. आणि समजा ते नाही दिसलं, जीव खालीवर होतो, तर होणार काय, होणार काय, कुठेतरी गेलं ते नाही का. आपलं ATM कार्ड कोणीतरी वापरतून काहीतरी होतं, आपलं नसतं ते, त्यांनी डुप्लिकेट केलं ते वापरतं, पैसे जातात, माणसांचा जीव खालीवर खालीवर खालीवर. खरं सांगायचं ना, जीव खालीवर म्हणजे त्यांनी केलेलं काही बरोबर आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही, तसं करूही नये आणि तशी व्यवस्थाही असू नये खरं सांगायचं तर मुळातच. पण ते जीव खालीवर होतो. मी म्हणतो तुमचं नाही, ते त्याने नेलं तर ते तेवढंच आहे खरं सांगायचं तर. आणि तसंही करून मनुष्य नसतं पाणी पिऊन राहायची वेळ आली असं नाही आहे त्याचं खरं. त्यानं जरा जादाच ठेवलं होतं, देवाला कळलं, त्यांनी निरोप दिला, व्यवस्था केली. तर काय करणार देव तरी, सगळं करून मग तो बरोबर त्याला तिथं जागेवर. हे देवाचं प्रेम असलं तर असं होतं. हां, तेव्हा देवाचं प्रेम कायमच असावं, कारण तो कल्याण, तो करतो ते कल्याणच करतो सगळं.
त्याच्याकडून अकल्याणाची भाषा नाही. म्हणून महाराजांच्या ह्याच्यात आपल्याला ब्रह्मानंद बुवा आहेत, कृतकोटी आहेत, हे सगळे जवळच्या माणसांना विचारलेले. महाराजांना काय गोष्ट शक्य नाही, अशक्य असं काही नाही. ते म्हणताना सुद्धा तो वाटेल त्याची करी आहे ना, त्याच्यात तो वाटेल त्याची करी म्हणतात लोक. मला बघितलं की वाटतं किती यांचं लक्ष असेल की नाही कोणा ठेवू. महाराज वाटेल ते करी नाही, वाटेल त्याची करी असं आहे. नाही पाहिला. तो वाटेल ते करत नाही, ते वाटेल ते आमचं. त्यांचं तसं नाही आहे. महाराज वाटेल ते करतात, म्हणजे त्याच्या हिताचं जे त्यांना वाटेल ते जगाला कसंही वाटलं तरी ते करतात. ही सामर्थ्याचा प्रश्न आहे. हा विस्कळीतपणाचा किंवा अशा तऱ्हेच्या अराजकाचा प्रश्न नाही वाटेल ते करायला. ते इकडे ठेवले सगळे कार्यक्रम. त्यांच्याकडे ते तसं नाही आहे. महाराज हे तो वाटेल त्याची करी म्हणताना तो वाटेल म्हटलं, हे काय तुम्ही जरा बघा तरी त्याला टलट आहे का नाही. वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला. तो वाटेल जरा आता मला सांगा देवाची भेट कशी व्हावी. हे साधं टलाटे आहे. साधा टला तर नसला तरी उच्चारात आहे, म्हणण्यात आहे, दणक्यात त्या तालाच्या ह्याच्यात मनुष्य म्हणून वाटेल नाही. थांबा, ते वाटेल ते करणार नाहीत, ते वाटेल ते करतील. बरोबर. त्यामुळे इथे जिथं आपल्या अडचण आहे, म्हणून म्हटलं दृष्टी पाहिजे, ती सूक्ष्म पाहिजे, बघण्याचं लक्ष पाहिजे. तसं मग ही गोष्ट आपल्याला साध्य होते. आणि खरं ज्यासाठी कष्ट करायचे ते सोडून ज्यासाठी कष्ट करू नयेत त्याच्यासाठी सगळे कष्ट आयुष्यभर केली जातात. काय सांग, हे असं वाटलं एकदम काहीतरी वाद शब्द फिरवला आहे असं तुम्हाला वाटत असेल, तसं नाही. प्रपंचासाठी खरोखर कष्ट करायची काही जरूर नसते. त्याच्यासाठी सर्वात जास्त कष्ट करा. बघा ते प्रपंचासाठी आता सांगा, माणसाला उठायचं समजा तर कष्ट करावे लागतात का म्हणून. मी अगदी सोपं म्हणून गेलो, फार काही खोला जात नाही. पण एक बघा की उठायचं आहे, भूक लागली, जेवायचं आहे, खायचं आहे. घरात कोण नसलं तर मनुष्य डबा हुडकून काढेल आणि काय लाडू पाडू काय असेल त्याचं खाऊन मोकळं होणार. अयाचित वृत्तीनं बसून राहिला बा सकाळपासून. जागा व्हायला आता कष्ट करायला लागले. तो खूप प्रयत्न केल्यानंतर मग तो जागा झाला वगैरे. काही कष्टाची गरज नाही, जागा आपोआप येते. कोणाला 5ला येईल, कोणाला 7ला, कोणाला 10ला येईल, हेही शक्य आहे. पण 10 आणि 11 वाजले तरी येणार की जाग त्याला, नाही का. 11 वाजल्यानंतर कष्ट करायची काही गरज आहे का. 11 वाजले आता उठायचे कष्ट आहेत, मग सगळे काय नाही. मनुष्य त्याची झोप झाली की आपोआप उठवण्याची, म्हणजे जिथं खरं सहज चालेल तिथं काही करायची गरज नाही. भूक लागली तर मनुष्य हुडकून काढ. लहान मूल असलं ज्याला स्वतःला काहीही उठून काही यातला डबा घेता येणार नाही का काय चमचा घेता येणार नाही, काही घेता येणार नाही, ते रडायला लागलं की ताबडतोब व्यवस्था होती. व्यवस्था आहे की नाही मला सांगा. त्याच्यासाठी काही त्याला करावं लागत नाही. ते लहान आहे म्हणून रडतं. मोठेपणी पण रडतात, ते सोडून द्या. पण आता तर ते पाहिजे ना, मग त्या गोष्टी होत त्याच्यासाठी कष्ट एवढे म्हणू शकतो. बापरे बाप. त्याचं आयुष्य आपण आयुष्य आठवण बघावं, गेल्या 10 वर्षात आपण रोज भगवंतासाठी किती कष्ट केले आणि ह्याच्यासाठी किती कष्ट केले, प्रपंचासाठी किती कष्ट केले. प्रपंचात काळजीनंच कष्ट कितीतरी. आधी खरे कष्ट किती हा मूळ मुद्दा आहे. पण तरीसुद्धा काळजीनं होणारे कष्ट किती आहेत याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. मला नेहमी असं साधं म्हणावं असं वाटतं की मनुष्याचा काळजी करण्यात, चिंता काळजी करण्यात जेवढा वेळ जात असेल त्यातला निम्मा फक्त नामाला दिला ना तरी महाराज प्रसन्न होतील. मीच तुझ्या येईन घरी रे दिनादरी मरमात. कशाची कसलीही काळजी. आता काय आपल्याला ते काय हरतायत जिंकतायत, कोण पहिला आला, पैसे मिळाले नाही मिळाले, ते नाचले फिरले हिरले फिरले, सगळ्या जगाची काळजी आपल्याला. घरात काळजीला काय विषयच नाही. त्यामुळं तिथं काय ही सगळी चिंता, असे कष्ट वेळ वाया जातो. म्हणून भगवंताला वेळ मिळत नाही. प्रपंच वेळ खातो. काय मला सांगा, स्वयंपाक आहे वेळ जातो हे बाणं मान्य आहे. असं काय आपल्याकडे जादूची काढणी आहे बाबा, आपलं टेकवली की लगेच आमटी झाली, दुसऱ्या पातेल्यावर टेकवलं की भात झाला, असं काय आहे का. असं मला काय असं म्हणायचं नाही. त्यासाठी कष्ट लागणार सगळं खरं आहे. ह्याच्याशिवाय कसं होणार ते. पण कष्ट किती लागणार. सकाळी 7 पासून मनुष्य 10 वाजले 11 वाजले स्वयंपाकच करतो.
म्हणून मी मुद्दाम उदाहरण देतो तेवढ्यासाठी. ज्यांना नोकऱ्या आहेत ना त्यांची जीवनं बघावी. 1.5 तासात स्वयंपाक करून माणसं पळतात, कारण तिथं अंगठा उठवायचा असतो, अलीकडं काय ते सगळं काय, त्यामुळं बरोबर पळतो. आणि तोच मनुष्य रविवारी 11 वाजले 12 वाजले 11 वाजता नाश्ता पहिला, जो सकाळी एरवी 7ला होतो, पोळी भाजी सगळं 8:30ला तयार, 9ला 9:30ला जेवण करून मनुष्य 10च्या ऑफिसचा असला तर जातो बाहेर निघून. म्हणजे जो जातो तोच, म्हणजे आता त्याच म्हणायचं, आता काय म्हणायचं तर त्याच रविवार. आता कोण काय ते सांगतात नाही म्हणून, तर ते तसं तेच रविवार असला, सुट्टी असली की त्याचा स्वयंपाक सकाळी 9 वाजता नाश्ता, 8 वाजता चहा, कारण सुट्टीच येते म्हणून 8 वाजता चहा, 10 वाजता नाश्ता. काय करायचं ह्याच्यावर 1 तास. गेल्या वेळी कोणता केला होता, तिखट केला होता, गोड केला होता, तर तेच नको, हेच नको, तेच नको. त्याच्यात ते करण्यात, हे सगळं चर्चेत 1 तास जाईल, करायची 15 मिनटं लागतात. पण ते केल्यानंतर आता तो इतका निगुतीनं करायचं म्हणल्यावर काय म्हणणं, तो तासभर नाश्ता झाल्यावर आता काय भूक राहिली नाही, नाश्ता झाल्यावर चहा झालाच पाहिजे परत, त्यामुळे परत ते भूक नाही, मग भूक नाही म्हणून पुढे आता तिकडे स्वयंपाक चालला आहे. 12 वाजले 1 वाजले तरी तो कसा वेळ जातो आणि भगवंताला काय वेळ मिळत नाही. प्रपंचाची एन्क्रोचमेंट आहे, ज्यानं दिला त्याच्यावरच एन्क्रोचमेंट करणं ही याच्यासारखा अपराध नाही. ज्यानं हा वेळ दिला आहे, ज्यानं हा दिवस दिला आहे, तो जर मला सकाळी 10ला सगळावरून पाठवू शकतो बाहेर ऑफिसला, काय 8ला काय तुमचे 10चे काय असेल ते, त्यानुसार जो पाठवू शकतो, तर मला रविवारी माझं काम आहे की त्यांनी मला आता दिवसभर वेळ दिलेला आहे, त्या दिवशी मला इतर दिवशी नाम घ्यायला वेळ नाही, मला त्यांची आठवण करायला वेळ नाही, वाचायला वेळ नाही, काय पारायण नाही, काय नाही, ठीक मान्य. पण अशा दिवशी हेच मी काम सुट्टी नाही आहे, 10पर्यंत संपवीन, 3 तास देवाला देईन, 3 तास मी मोबाईलमध्ये आहेच की तिकडे, त्यामुळे ते चाललं आहे. पण सुट्टीचा दिवस आहे म्हणून मी ते 12 आणि 1 वाजता करावं, 2 वाजता करावं, आणि मग नंतर विश्रांती की संध्याकाळी फिरायला झालं, खरेदी असेल, त्यामुळं कारण नसलं तरी असते, कारण नसलं तरी असते. त्यामुळं त्याच्यानंतर एकदा बाहेर गेल्यानंतर, आता बाहेर एकदा गेलोच आहे आपण, कुठे आठवड्यात जातो म्हणून कुठेतरी थांबणारच, मग पुन्हा आणखीन, मग आल्यावर भूक नाही, मग आता लगेच काही नको करायला, पण दहीभात लागतो, कारण जे काय खाऊन आलं असतं त्याच्यानंतर दहीभातच खावा लागतो. त्यामुळं आपल्या आरोग्याची तेवढी काळजी असते माणसाला, पुन्हा त्याला कुकर लावा, त्याने तासभर ते करा, दहीभात करा, मग त्याच्यापेक्षा सगळंच केलं असतं, इथं खाल्लं असतं, नाही तर तिथं विचारावं दहीभात वगैरे मिळतो का, कुठं विचारावं, मला काय माहीत नाही त्यातलं. वेळ जसा जातो म्हणून हे असं होतं. आणि दुसरं म्हणजे चित्ताला विक्षेप असतात, आपण काय करतो याचं एक भान असतं, ते नसतं, म्हणून देव मिळत नाही. माझा वेळ कसा चालला आहे याचं ज्याला भान आहे त्याला भगवंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याला जर कळलं असेल भगवंताचं महत्त्व काय आहे, ह्या सगळ्याचा करता कोण आहे, मला सांभाळणारा खरा कोण आहे, हे ज्याला कळलेलं आहे, तो कोणाच्याही रूपानं उभा राहील, पण तो खरा कोण आहे हे ज्याला कळलेलं आहे, त्याला वेळेचं कसा जातो आहे याचं जर भान असेल त्याला भगवंत नक्की मिळेल. भाग्य आले संतजन झाले देवाचे दर्शन. का ते भाग्य आले संतजन झाले देवाचे दर्शन, हे त्यांनी जरी म्हणलेलं असलं तरी अध्यारोत असतात मध्ये गोष्टी अनेक. भाग्य आले संतजन, ते भाग्य आहेच आणि त्यामुळे ते येतातच आहेत, कारण भगवंताची व्यवस्थाच आहे. त्यामुळे आजपर्यंत असं कुठलंही शतक नाही, दशक नाही की ज्या दशकामध्ये सत्पुरुष नाही. मी मागे एकदा म्हटलं आपल्याला 10 मैल भूमीचे काय सामर्थ्य आहे काय माहिती नाही आहे, या भूमीमध्ये अध्यात्म हे फार मुळात रुजलेलं आहे आणि ते हजारो वर्षाचं आहे. जिथे कुठे हजारो वर्षात रुजेल तिथेही होईल. आज असं आढळत नाही 5 मैल किंवा 10 मैल, अगदी आपल्या आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर किलोमीटर म्हणा, 10 किलोमीटरच्या आत कुठे एखादी समाधी नाही, कुठे एखादा सत्पुरुष नाही असं आढळणार नाही. आपण 10 मैल कुठेही चालून या, ते वाटेत आपल्याला कुठेही कुठली तरी सत्पुरुष, कुठले तरी समाधी, काही कुठल्याही स्वरूपात असेल, पण ते लागणार नाही असं होणार नाही. समाधी आहे, सत्पुरुष आहेत, कुठेही कुठल्याही पेरीफेरीमध्ये फिरा, तिथे आपल्याला लगेच दिसेल, या बाजूला गेलं तर हे आहे, त्या बाजूला गेलं तर ते आहे. आपण इथे बघतो इथे त्रिपुटी 9 मैलावर आहे, तर कुठे आपल्याला अडचणी, कृष्णधाम गेला की इथे 9 मैलावर आहे, कुठे नाही आहे. 10 मैलाच्या आत कुठेही माणसाला भगवंताची समाधीच्या रूपानं, सत्पुरुषांच्या रूपानं भेट होण्याची व्यवस्था आहे. आता सत्पुरुष काही काही जाहिरात करणारे असतील तर ती गोष्टी वेगळी, पण बिनजाहिरातीचे कितीतरी सत्पुरुष आहेत जे आपल्या जागी बसणारे अत्यंत उत्तम साधनी पुरुष. हा भेटल्याशिवाय राहणारच नाही आपल्याला, तो असतो, तो त्याच्या घरामध्ये काम करतो एवढंच, तो त्याचं काही म्हणत नाही. 10-10 तास नामात असलेले लोक आपल्या परिसरात आहेत की जे 10-10 तास नामात आहेत. आपल्याला तासभर जे आम्हाला वेळ काढायला पंचायत पडते, त्यांना 10-10 तास नाम घेता येतं, अशी मंडळी आहेत. नोकरी करून करणारे लोक आहेत,
ज्ञानेश्वरीची 108 नाही 125 पारायणं करणारे लोक आहेत तिथं बसलेले आहेत. तर हे 108 ओलांडून गेले, ते काय प्रपंच सोडून गेले का? तो करून ते केलं आहे, एवढं सगळं शक्य आहे. वाया जातो वेळ कशावर? तर मनाला आवडत्या गोष्टी करण्यात वेळ जातो. आपल्याला गोष्ट माहीत असेल की 2 शेजारी राहणारे ग्रस्त होते. एक मोठा माणूस होता वयाने, एक तरुण माणूस होता. तर तरुण असल्यामुळे नेहमीच तरुणांना म्हणजे मोठ्यांना तरुणांना वयाच्या अनुरूप बोलण्याचा एक अधिकार असतो असं म्हणतात. प्रत्यक्षात तसं वाटतं, म्हणजे काहीच दाखवायचं राहिलं नाही करतो तसं, म्हणजे वय दाखवतात म्हणतात ना, तुझ्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त होते. हां, म्हणजे असल्यापैकीच आहे ते. तर त्यामुळे त्यांनी ह्या कंड्या पकडून दिल्या त्याच्याबद्दल, ह्या मुलाबद्दल. हा शेजारी राहतो पण खात्रीचा भरवशाचा नाही, केव्हा हात साफ करेल सांगता येत नाही. चोरीचं त्याच्यावर सांगितलं त्याच्याबद्दल. आता शेवटी इतकं चोरीचं झाल्यानंतर त्या काळात पद्धत अशी होती की गावातच न्यायालय असायचं, तिथेच त्यांनी बोलवून घ्यायचं. हे रिपोर्ट झालं, त्याला बोलावल्यानंतर त्याला विचारलं, बा तुझ्याबद्दल असा असा आरोप आहे, तू कुठे काय चोरी केलीस, काय केलंस ते सांगतो. म्हणला मी खरं सांगू का, ते काय म्हणतात हा माझा प्रश्न नाही, मी चोरी नाही केली कुठे. आता ते झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केली, त्यानं काही केलेलं नाही कळलं. ही खात्री झाल्यावर त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर त्यांनी दुसरं त्याचं आर्ग्युमेंट केलं त्याच्या बाजूने. ती म्हणला त्यांनाही ह्याच्याबद्दल बोलावण्यात यावं. मला जसं बोलावण्यात आलं, मी काही केलं नव्हतं तरी बोलावलं होतं, त्यांनाही बोलावा. त्यांना गेला समज, तुम्ही ताबडतोब हजर राहा. ते हजर राहिले. ते म्हणले मी काय तसं काय मी काही त्याला कुठला हार्म केला नाही आहे, मी काही त्याला कुठला इजा केली नाही. म्हणले पण मी बोलला ना त्याच्याबद्दल, चुकीचं बोलला ना, अनफाउंडेड म्हणतो आपण, त्याला आधार नाही, असे आरोप तुम्ही त्याच्यावर केलेत ना. म्हणले त्यात मी काही त्याला असंही केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही बिनबुडाचे आरोप केले असतील तर तुम्हाला त्याची शिक्षा द्यावीच लागेल. तिथं तसंच न्यायापुढं कोणाचं काही नाही सत्तेचं. त्यामुळे तो म्हणला ठीक आहे, फक्त एकच काम आहे, म्हणले तुमची शिक्षा उद्या सांगितली जाईल. आज तुम्ही एक काम करायचं, तुम्ही आत्तापर्यंत त्याच्याबद्दल बरंच काय बोलला आहेत, हे कागद देतो, हे कागदाच्या चिठ्ठीवर एक एक लिहायचं, तुम्ही काय केलं आहोत त्याच्याबद्दल बोललात. हा चोरटा आहे, तो अमुक आहे, तो हात साफ करतो, तमकं करतो, तुम्ही लक्षात ठेवू, हे विश्वास ठेवू नका, अमुक करू नका, काय काय जे आहे सगळं घेऊन जा. ह्या सगळ्या चिठ्ठ्या घरी जायचं, उद्या शिक्षा ऐकायला यायचं, आणि हे कागद सगळे तुमचे लिहून संपले, तुम्हाला जे काय आठवते ते सगळे लिहा आणि जाताना वाटेत टाकत जायचं, काही करायचं नाही. ते सगळे कागद टाकत जा, घरी जा, उद्या सकाळी आलात की तुमची शिक्षा मिळेल. अनाऊन्स होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी आले, त्याप्रमाणे केलं. म्हणजे आता फक्त शिक्षा ऐकण्यापूर्वी एकच काम करायचं की जे जे तुम्ही त्याच्याबद्दल बोललात ते तुम्ही लिहिलेलं आहे, कागदावर आहे, बरोबर आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे टाकलं, बरोबर आहे, आता फक्त सगळे कागद गोळा करून आणून द्या. आता ते कसं शक्य आहे, ते वाऱ्यावर गेलं. अशी वाचा वाऱ्यावर घालवू नका, एवढा तंबी तुम्हाला दिली आत्ता. बस कशावर वेळ जातो हे लक्षात येत नाही. आणि अशा तऱ्हेनं ते म्हणजे की निदान वाचेवर आपल्या नियंत्रण ठेवा. तर ह्याच्यात संबंध काय आहे आपला, हे कशात जाते हे तर कळतंच आहे. आपल्याकडे कळ लावून देणारे लोक नसतात का, आपण बघतो. मला सांगा, याच्यातून त्यांना काय लोकांना त्रास होत असेल तर होत असेल, त्यांच्या आयुष्याचं त्यांनी बरबादी केली हे नक्की. कारण आपल्याला वाचा कशासाठी दिली महाराजांनी सांगितलेलं आहे. ती खरं सांगायचं तर माणसाला अन्न पाण्याची सोय पाहिजे, बरोबर आहे. तेव्हा खाण्यासाठी दिली सर्वांना माहिती आहे, ते रोज उपयोग चालूच आहे. पण नामासाठी दिली आहे, तर तिला नामासाठी द्यायची असेल तर ज्या ह्यानी जिभेने किंवा ज्या वाचेने निंदा केली आहे त्याच वाचेनं नाम घ्यायचं आहे. आपण साध्या स्वयंपाक करतो तर त्या ह्या पातेल्यातली पळी आमटीच्या काय तुमचं काय कालवण काय असेल त्याची पळी आपण दुसऱ्या भातात घालीत नाही. मला सांगा, निंदा केलेली वाचा आपण नामाला वापरावी का? त्यांना झाले देवाचे दर्शन म्हणजे काय, भाग्य आले संतजन, त्यांना संतजन आले हे कळलं, ते संत आहेत हे कळलं, त्यांच्यामुळे काय होऊ शकेल हे कळलं, त्यांना शरण गेलेत हे भाग्याने झाले ह्याची जाणीव आहे, आणि त्यांनी दिलेलं साधन केलं म्हणून भाग्य आले संतजन झाले देवाचे दर्शन. तेव्हा ते केव्हा होईल, हे जे टाळायचं आहे ते टाळलं, जे करायचं आहे ते केलं. ज्याने निंदा केली त्याचं नुकसान आहे, ज्याने ऐकली त्याचं नाही. त्यांनी जर त्याच्यावर चिंतन केलं तर त्याचं आहे.
आणि ते आणि पुन्हा ग्रुपवर टाकला असेल तर त्याचा तो धन्य म्हणायचा आजच्या काळात. दुसरं काय म्हणणार. भाग्य आले संत जन, झाले देवाचे दर्शन. भाग्य आले संत जन, झाले देवाचे दर्शन. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्म भरी. 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 रामदास योग झाला, देही देव प्रगटला. रामदास योग झाला, देही देव प्रगटला. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्म भरी. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्म भरी. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्म भरी. देव जवळी अंतरी. अनावश्यक वेळ, अनावश्यक कामं, विघातक कामं, विघातक वेळ, हे सगळं जे आहे ना, हे आपल्याला जवळ असून दूर व्हायचं कारण, भेट न व्हायचं कारण आहे. तेवढं करू नये. निदान त्या माणसाच्या गोष्टीत सांगत होतो त्याच्यात त्यांनी एकच सांगितलं, तुला निदान चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नको. एका वाक्यात काय करायचं ते पण ठीक आहे. तुला काय त्याच्याबद्दल चांगलं वाटत नसेल किंवा चांगलं बोलता येत नसेल, माहिती नसेल, तर निदान वाईट बोलू नको. कारण ते सगळं तुझ्या मनाचं आहे. ते कुठं आहे तर सरळच येतं झालं. तर अशा तऱ्हेनं जाणारे वेळ. आणि त्यासाठी मी मगाशी चिंतेचं म्हटलं किंवा काळजीचं म्हटलं, काळजीचा वेळ नामाला असं जर ठरलं एकदा तर विषयच संपला. माणसाला पुन्हा काय वेगळंसुद्धा करायची गरज नाही. कारण निष्काळजी असलेली माणसं असतील, मी चिंतारहित म्हणतो आहे, काळजी रहित म्हणणं ते एकदम माणसांना विरुद्ध शब्द वाटतात. काळजी आणि निष्काळजी ते तर शाळेत शिकवत असली तर माहिती नाही, पण काळजी रहित आणि सहित असं खरा विरोध आहे. तर त्या अर्थाने काळजी विरहित असला की त्याला वेळ आहे कितीतरी. कारण वेळ बराचसा याच्यातच जातो. कामाच्या पेक्षासुद्धा कामाच्या काळजीने किती, वस्तूपेक्षा घटनेपेक्षा घटनेच्या भयाच्या विचाराने किती काळ. भय व्यापले सर्व ब्रह्मांड आहे समर्थाने म्हणायचं कारण काय पडलं. आपण बघा सगळे संबंध, सगळे व्यवहार सगळे भयाखाली झालेले असतात. झालं नाही तर काय होईल, झालं तर काय होईल, आता काहीतरी होणार आणि काहीतरी होणार नाही ठरलेलं आहे. आपण आपलं देवावर स्वभाव काय व्हायचं ते होईल बाबा. काम सुटलं त्याचं पुढे तो नामाला मोकळा झाला. तर अशा तऱ्हेनं यात जाणारा वेळ, चिंतेत जाणारा वेळ, अनेक गोष्टी अनावश्यकरित्या मिळवण्यात जाणारा वेळ, का भेट होत नाही, ज्या गोष्टीची मला खरोखर गरज आहे का, तर तीच गोष्ट तीच करावी. नसेल गरज तर करूच दे ना. जग काही म्हणेल, जग घेतलं तरी म्हणणार यांच्याकडे पैसा जास्त झाला आहे हे म्हणणारच ना. शेवटी जगाचं ऐकून घ्यायला लागणारच आहे. आणि नाही घेतलं तर म्हणणार बघा यांना काय हौस नाही म्हणून. त्या काय करावं, जगाचं तोंड बंद करावं शक्य नाही. आपल्याला पटलं आहे, आपल्याला कळलं आहे, कुठे वेळ वाचवता येतो समजले, काय करू नये ते समजलं आहे. तर पैशाची चिंता, माणसानं सगळ्यात मोठं ग्रासलं असेल तर पैशाच्या चिंतेने ग्रासलेलं आहे. ज्याला पैशाच्या चिंतेने ग्रासलं नाही तो भाग्याचाच आहे. कारण पैशापेक्षा त्याला भगवंताचा आधार मोठा आहे. हा एक साधाची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल पैसे नसताना जीवन जगणं कठीण, सगळं खरं आहे. ज्ञानेश्वरी वाचा, उपाशी राहणार नाही ही खात्री तेव्हाही आहे, आजही आहे, 21 वर्ष झाली तरी आहे. ते होणंच शक्य नाही. ज्ञानेश्वरी वाचू दे तर त्याला उपाशी राहणार नाही. नोकरी नाही तक्रार करतात, प्रत्यक्षात तसं होणं शक्य नाही. मनापासून वाचा, प्रार्थना करा, चालू राहू दे. पण नोकरी लागली सोडून देऊ नका मात्र, हे आधी. आणि दुसरी गोष्ट की हे होणार आहे जे खात्री बाळगा. माऊली कधीही मुलाला त्या अर्थाने उपाशी ठेवणार शक्यच नाही. माझी श्रद्धा कमी पडली असेल, मलाच देतील का नाही असं वाटत असेल, मला देतील हे मला खात्री आहे. ज्ञानेश्वरी वाचन, त्याची चिंता फार नको. पैशाचं जास्त झालं, काय झालं की सांगायला हरकत नाही की आता नाणी म्हणजे गरिबाची वस्तू झाली आणि ही गरिबाची वस्तू, नोटा ही श्रीमंतांची वस्तू, बरोबर. एवढा देवाच्या कृपेनं समजा आता झाला हा प्रकोप झाला, पण एरवी जो पाऊस पडतो प्रत्यक्षात काय होतं मला सांगा. पाऊस जेव्हा पडायला लागतो
रस्त्यावर जो माणूस आहे, गरीबही आहे आणि श्रीमंतही आहे, ज्याच्या हातात नाणी आहेत ना तो पावसाचा आनंद घेतो आणि भिजतो छान, आणि ज्याच्या हातात नोटा आहेत ना तो आसराला पळत सुटलं कुठं. पैशाचं काय होईल हे सांगून ठेवतो. नाणी तो गरीब आनंद घेत असतो, त्याला बिचारा भिजायला मिळतं छान, कारण नाणीच आहेत. आणि हा मात्र नोटावाला कुठं इकडे जाऊ तिकडं का धरू का. हे जे पावसाच्या बाबतीत खरं आहे तेच सर्व इतर बाबतीत खरं आहे. एवढं लक्षात ठेवलं तर ही जी मुख्य चिंता आहे ती निघून जाईल आणि मग हे आपल्याला जमेल. तर आपल्याला मनुष्यजन्म ज्यासाठी दिला तो त्यांना भाग्य आले संतजन ओळखले म्हणून, त्यांनी सांगितलेलं केलं म्हणून. आता मला सांगा, सोलापूरच्या आपल्याला हा नेमाचे मंडळी असतील तर त्यांना माहिती असेल, किंवा आपल्याला करणारे असतील तर म्हणजे पद्धत कशी होती त्यांची पहाटेच्या. आता प्रत्येकाची आपापली पद्धत असावी, दिवस आहेत, त्याला काय पहाटे दिवसा हा मुद्दा नाही. कशा पद्धतीनं साधन करतात एवढं फक्त सांगण्यासाठी हे आठवलं उदाहरण म्हणून त्यांचं सांगतो. ते 2:30ला पहाटे उठत असत. ही सोलापूरच्या बैठकीतली गोष्ट आहे. सोलापूरच्या बैठकीत तिथल्या 2:30ला पहाटे उठायचं, जपाला सुरुवात करायची. आता इतक्या पहाटे उठलेला मनुष्य तोंडून आला आहे, त्यावेळेला फ्रेश असतो, जपाला बसतो. मध्ये कुठेतरी त्याला 3 तास जप आहे समजा, तर त्याला मध्ये कुठेतरी ब्रेक लागेल ना, चहाचा ब्रेक लागेल ना, तो केव्हा घ्यायचा. काय कल्पना काढली असेल, मला त्यांचे कौतुक वाटले की उदबत्ती लावून नेम करायचा. उदबत्तीला मध्ये थोडी खाज पडायची, थोडं तिथलेलं जे लावलेलं असतं ना ते काढून टाकायचं, नुसती काळी ठेवायची, थोडीशी खाज करायची. आपला जप चालू असताना जेव्हा काचेवर येईल तेव्हा आपोआप उदबत्ती शांत होते. ती आपली चहाची वेळ. काय करायचं झालं तर काय करता येतं, आणि काय करणारे लोक असतील. पुन्हा चहाचा ब्रेक किती मिनटं, 10 मिनटं, ते झालं की परत उदबत्ती लावायची, सुरुवात करायची. किती करता येण्यासारखं आहे आणि किती लोकांनी करून ठेवलेलं आहे. 9-9 तास साधन करणारे ते डिस्टिंक्शन म्हणतात तेव्हा, तोपर्यंत नाही म्हणत. प्रपंच आहे, त्यांना होते, त्यांनासुद्धा मुलंबळं आहेत, ती आहेत, गेलेली आहेत, दुःख आहेत, सगळं आहे, नातेवाईकांचं आहेत, सगळं त्यांना आहे. त्यात त्यांनी हे सांभाळलं आहे. तर आपल्या पद्धतीनं आपल्याला सांभाळण्यासारखं काहीतरी असेलच ना. भाग्ये आले संतजन, हे खरं आहे. ते सगळे हे मार्ग दाखवत आहेत, स्वतः आचरून दाखवत आहेत. झाले देवाचे दर्शन. गुरुदेव त्या खड्ड्यात जपाला बसत असतात, आपल्याला माहिती आहे. तिथेही बसत, निंबाळाचा खड्डा आहे, निंबाळा तो खड्ड्यात जाऊन जपाला बसत असत. तर कारण एकच फक्त की एकाग्रता राहावी. दुसरी त्याला कारण आहे की विंड इज द माइंड ऑफ द नेचर, हे त्यांचा मुद्दा आहे. की वारं खूप असलं ना तर चित्त भ्रमित होतं. तेव्हा वारं कमी लागावं म्हणून एक तर खोली बंद करून बसलं पाहिजे. तिथं ते उन्हाळ्याच्या काळामध्ये ते अवघड आहे, त्याच्यापेक्षा खड्ड्यात बसणं सोपं आहे. आत जाऊन वारं नाही लागत. वर उभा राहिला आहे तर माळावर असेल तर वारं लागत असतं, तर त्याचा परिणाम आपल्या कानाच्या दृष्टीनं पण होतो, शरीराच्या दृष्टीनं पण होतो, आणि त्याच्यापेक्षा मनावर पण. माइंड ऑफ द नेचर म्हटलं ते जे ह्याचं आहे ना, हे सगळ्या विश्वाचं, तर त्याच्यामधलं हे जे वायूचं आहे त्यामुळे चित्त भ्रमित होतं. म्हणून वायुतत्वाचा मनुष्य नेहमी डळमळीत असतो बघा. त्याला स्थिर करणं हे त्याचं पहिलं काम. तो काळजीतच असतो आणि त्याला सारखं हेही बरं वाटतं, तेही बरं वाटतं, हेही करावं वाटतं, तेही करावं वाटतं. असं का होतं? ते माइंड ऑफ द नेचर. ते वेगवेगळ्या भाषेत प्रत्येकाने आपापल्या सांगितलेलं आहे. तर तसं अशा जागी बसायचं असेल तर नात्युचितम नातिनीचम चयराजन कुशोत्तरम, हे जे गीतेत ज्या भाषेत सांगितलं तेच सोप्या भाषेत सांगितलं. त्याने त्याच्यासाठी खड्डा काढला, खड्ड्यात उतरायचं, जपाला बसायचं. आता तुम्ही म्हणाल आता खड्डा कुठं काढायचा, आमच्याकडं अपार्टमेंट आहे, तिथं हे आहे, ते सिमेंटचे. खड्डा काढायची गरज नाही, मुद्दा लक्षात ठेवा. तर ते म्हणणार आम्हाला कोणी ते दिवशी खड्डा काढायचा. खड्डा नाही काढायला सांगितलं त्यांनी. त्या काळात ते शक्य होतं, जसं शक्य होतं तसं केलं. आपण आपल्या जागी एवढ्या लक्झरी करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एखादी एकांताची अशी जागा नाही का निर्माण करता येणार तेवढी, ते कोपऱ्यात बसावं जिथे फार वारं लागत नाही, फार उजेड असू नये. मूळ मुद्दा त्याच्यातला तो आहे. अति सर्वत्र वर्ज आहे तसं आहे ते. तर त्याच्यातलं फार उजेड असला ना की सगळीकडे लक्ष जातं. ही वस्तू केव्हा घेतली होती, ती बेंगलोरला गेलो होतो, ते मी ह्याला गेलो होतो, ते माझी तिथे बॅग विसरली. काय करायचं नामामध्ये मला सांगा. पण अतिप्रकाश असला की असं होतं, अंधार असला तर ते बाकीचेच उठवतात येऊन त्याला. असं आपल्याला मुद्दा कळा. खूप वेळ झाला थांबतो. तर हे असं आहे, त्यांना का झालं आहे. आता रामदासी योग का झाला. योग एकदा झाल्यानंतर एकदा माणसाला अंतरंगातला देव आहे तिथेच आहे, तो माझ्याबरोबरच आहे आणि तो ह्या सगळ्याची दिशा तोच सांभाळतो, कर्तृत्व त्याचंच आहे. मला फक्त हातात हत्यारासारखा मी आहे, बाकी काय नाही. त्यांनी चालवलं चाललं, त्याने नाही चालवलं नाही चाललं. बी द इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड, हे जे आहे ना तेच.
की त्याचं त्याला जे करायचं ते करा आणि त्याच्यात काही अडकू नका. त्याला काय करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे, तुमच्या करवी करून घेतलेलं आहे, एवढंच आहे. आणि खरा करता तो आहे. आता जो करता आहे तो जबाबदार असतो. न्यायाधीश कुणाच्या शिक्षेला हुकूम म्हणून जबाबदार नाही, फाशीला कायदा जबाबदार आहे, त्याचं कर्म जबाबदार आहे. त्यामुळे न्यायाधीशाला मित्र अशा निकालच देता आले नसते. ते म्हणते त्यांनी एक केला आणि मी आणि परत हा दुसरा फाशी देऊन करायचा, असं अजिबात होत नाही. त्यामुळं कर्माचा करता कोण, तर तिकडे कायदा आणि तिकडे तो कर्म करणारा, त्यामुळे त्यांच्यातला तो संबंध आहे, त्याचा तो परिणाम आहे. त्यामुळे त्यांना काही दे संध्याकाळी याचा त्रास नाही. अशी शिक्षा द्यावी लागली तरी त्यांना त्रास नाही. तसं कर्माचा करता भगवंत आहे आणि माझं काम फक्त बरोबर कर्म समजून घेणं आणि ते करणं एवढं आहे. ते समजून घेण्यासाठीच गीता आणि ज्ञानेश्वरी यांचं सगळं म्हणणं तेच आहे. ते तेवढ्यासाठीच आहे की कर्म कसं करावं हे त्यात सांगितलं, कोणतं करावं ते सांगितलं, कसं करावं सांगितलं. तेवढं आपण समजून घेतलं, केलं, आपलं काम झालेलं आहे. बाकीची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि मी काही करेन आणि तसं नाही आहे, ते वाटेल त्याची धैर्यराख होईल. त्यामुळे मी काही करेन आणि भगवंताची जबाबदारी खरा करता तो खरा करता असेल जर तो, तर मग शिक्षेची पण तयारी ठेवा. तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांनीच केलेलं आहे, मग त्यांनीच केलेलं आहे, मग आता ते म्हणणे आहोत ते काय शेवटी रामाच्या इच्छेनं घडतं. न्यायाधीशासमोर झालं नाही का हा विषय, की शेवटी सगळे ह्याचेच रामाची सत्ता आहे, सगळ्या देवाच्या सत्तेने घडतं. त्यामुळे माझ्या हातून अपराध घडला, तो सुद्धा देवाच्याच सत्तेनं घडला. म्हणजे आता मी 10 फटक्याची शिक्षा देतो आहे, ती सुद्धा त्याच्याच सत्तेने. एवढं लक्षात ठेवा, तिथं ओरडायचं नाही. हे जे आहे हे असं आहे, सोपवायचं तर पूर्ण. मग त्यामध्ये तसं चुकीचं होतच नाही. त्यांना जे अपेक्षित आहे ते होतं, ते त्यांच्या प्रारब्धानुसार असतं. फक्त माझं त्यात काय करू नये, तेवढं मी गेला म्हणून देवाला बसायला जागा झाली आणि आता देव राज्य चालवतो. तसं आहे, तसं देवाने चालवावं. आणि ते देही देव प्रगटाला याचा अर्थ एवढाच की तो आता जागृत झालेला आहे. ती शुद्ध जाणीव प्रगटे जेव्हा आता जे म्हटले ना, ती शुद्ध जाणीव आहे. तिला कसलाही मीपणाचा कशाचा अंश नाही, कसलं प्रारब्ध नाही, कसलं कर्म नाही, काही नाही. ती शुद्ध जाणीव आहे. तर त्या अर्थाने देव प्रत्येकाकडे आहे. कसलेही भेदभाद करू नये, काहीही त्याच्यामध्ये शंका ठेवू नयेत. निःशंकपणे तो मानावा. भाग्य आले संतजन, त्यांनी जे आलेल्याचं त्यांचं जे कर्म म्हणजे त्यांचं जे काय कार्य आहे त्याचं जे चीज आहे, जे प्रवचनाचं पुस्तक प्रकाशित करताना तर त्या सर्वांच्या तोंडी आपण हे ऐकलं असेल की एवढं ह्यांनी काम केलेलं आहे. हे सगळं वाचून त्यात नामाशिवाय दुसरं काही नाही. देवाचं नाव घेऊ, नामाचं सार शेवटी नामावरच आहे. त्यामुळे एवढं प्रवचनाचं पुस्तक झालं आहे, तर प्रकाशित करताना एकच वाक्य आहे फक्त, की एवढं सगळं वाचून एक मनुष्य जरी नामाला प्रवृत्त झाला तरी ह्या कष्टाचं चीज झालं असं मी समजतो. इतक्या खाली यायला ते तयार आहेत, आपण 2 पायऱ्या वर जाऊन देऊ, मी चीज करीन असं तरी म्हणावं. उरलेलं काम त्यांचं आहेच. एक झालं तरी त्यांना चीज वाटते. तर आपण आपल्याकडे काही जबाबदारी आहे, त्यांनी ती पार पाडली. भाग्य आले संत जन, त्यांनी सांगितलेलं केलं म्हणून झाले देवाचे दर्शन. आणि ते सुद्धा कुठं, बाहेर देव दाखवलेलं नाही आहे. रामदासी योग झाला, सगळे आता आम्ही एक झालेले आहोत. भक्त भगवंत एक होणं ही ह्यात भक्तीची समाप्ती आहे त्या अर्थाने, आणि जीवनाचं सार्थक आहे. मग आनंदी आनंदच आहे, कारण भगवंत सच्चित आनंदच आहे. मला सांगा, आपल्याला जर सच्चित आणि आनंद असू तर आणखीन काही वेगळं करायची गरजच नाही. ते नसतो म्हणून तोपर्यंत साधन आहे, तोपर्यंत संतांचा उपदेश आहे, तोपर्यंत त्याचं आचरण आहे, तोपर्यंत सावधानता आहे. तेवढी राहू दे, थोडी प्रार्थना करूया आणि थांबू. आता हे देव अंतरी आहे, आपण आजच्या भाषेत म्हणतो. तुमचं कितीही महत्त्वाचं असलं काही, तर आता आपण पासवर्ड टाकून ठेवता ना त्याला. आणि जर समजा चुकून विसरला, डोका पडला तरी काय उपयोग होत नाही. काय ते गेले, आता ते अडकले आहे, ते पासवर्डमध्ये अडकले. तसं नाम हा पासवर्ड आहे, तेव्हा भगवंत अंतरंगातला उघडतो. देवजवळी अंतरी नाही जन्म भरी, देवजवळी अंतरी भेटी नाही जन्म भरी, देवजवळी अंतरी भेटी नाही जन्म भरी, देवजवळी अंतरी भेटी नाही जन्म भरी. मूर्ती त्रैलोकी सज्जली, दृष्टी विश्वाची चुकली. मूर्ती त्रैलोकी संचली, दृष्टी विश्वाची चुकली,
देवजवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी 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 भाग्याले संत जन झाले देवाचे दर्शन भाग्याले संत जन झाले देवाचे दर्शन देवजवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी 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 रामदास योग झाला देही देव प्रगटला रामदास योग झाला देही देव प्रगटला देवजवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी 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 देवजवळी अंतरी. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम.